म्हणजेच इथे टॉप सरफेस येणार नाहीये. टॉप सरफेस एरिया इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर. याचा अर्थ जर त्या कोनची बेसची रेडियस 1.5 आहे, याचाच अर्थ टॉपची पण रेडियस किती असणार? टॉपला रेडियस नसणारच. is 1.5 centimeter and it is perpendicular height. Perpendicular height म्हणजेच L equal to 5 centimeter. बरोबर? No sir. H is equal to 5 centimeter. If my perpendicular height is H, then what is L? L काय आहे? Slant height. Slant height. Okay, that is hypotenuse. Now, given data, radius of base R is 1.5. This is 1.5. Perpendicular height is 5 centimeters. Now, what is the volume of cone? 1/3 pi r square. I will use this formula. Volume of cone 1/3 pi r square. 1/3 multiplied by 8 meter. Value of pi will be 22/7 multiplied by r. Value of r is 1.5 square and h. Value of h is 5. 1/3 into 22/7 square. Therefore, I write 2 times 1.5 multiplied by 1.5 multiplied by 22/7 as it is into 1/3 of 1.5 will be 0.5 multiplied by 1.5 multiplied by 5. हे समजलं का? 3 ने फक्त डिवाइड केले 1.5. Therefore, now denominator 7 तसंच ठेवलेला आहे. 22 into 0.5 into 1.5 into 5 will be 82.5. 11.785, that is 11.79. What will be unit volume? Centimeter cube. All the figures, height are in centimeters, therefore it should be cube. Volume of cone is 11.79 centimeter cube. याच्यात कोणाला शंका असेल तर विचार. No sir. Surface area नाही विचार. Curve area नाही विचारते. Okay. Find the volume of cone. And the volume of sphere of diameter 6 meter. Given data, diameter वर आपण volume काढू शकतो sphere चा. हो सर. डायमीटर करून रेडियस फाइंड करून Yes. Sphere. What is the formula of a sphere? 4/3 pi r cube. Now, आपल्याकडे r नाहीये. We have given diameter, so we have to convert the diameter into radius. Diameter of sphere is 6 meter. Therefore, radius of sphere will be r equal to diameter divided by 2 equal to 6/2 equal to 3 centimeter. Therefore, volume of sphere is 4/3 pi r cube. 4/3 multiply. Pi is 3.14 equal to 22.22 divided by 7. सर त्याचा रेडियस डायमीटर अपॉन 2 काढायचा असतो का? नाही, त्याचा नाही. कोणताही सर्कल, कोणताही रेडियस ऑलवेज ही डायमीटरच्या निम्मीत असते. ओके सर. r इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय, त्याशिवाय ना जेव्हा आपण r इक्वल टू dy ऑलवेज. Therefore, pi 3.14 into सर तुमची स्क्रीन दिसत नाही. दिसते सर. सर स्क्रीन दिसत नाही सर. ओके. सर दुसरं कोणीतरी प्रेझेंटेशन करते का काय? इंस्टाग्राम, सोशल. आर्यन देशमुख सर तो चॅट पण करतोय. कुठे? आर्यन देशमुख कुठे आहे? तू आर्यन देशमुख एकच मिनिट. ह्याच्यात का दिसत नाही? वर आहे ना सर. कुठे? अभिषेक आदित्य.
आर्यन हा केले त्याने स्टॉप सर. आर्यन आर्यन लेफ्ट झाला हा, सर. झाला का लिहून? त्याला तेच सांगणार होतो तू लिहून नाव आपण रेडियस व्हॉल्यूम ऑफ स्फेअर इक्वल टू 4/3 पाय स्क्रीन नाही दिसत. एकच मिनिट हा. दिसते सर. नाही दिसत नाही सर. स्क्रीन दिसते सर. दिसते एकच सर. मिनिट हा. हम्म. स्क्रीन दिसत नाही का? दिसते. ओके ठीक. नाव 4/3 pi r cube 4/3 into pi 3.14 into r cube. R is 3 raised to 3. 4 multiplied by 3.4 into, now cube means 3 multiplied by 3 multiplied by 3. Denominator like 3 है, so it will cancel. I have write down only 2 times. हा 3 आहे, हा 3 कॅन्सल झालेला आहे, कळलं का? 4/3 चा इथे घेतलेला आहे. 3 cube, therefore 3 into 3. Therefore 4 multiplied by 3.14 into, in the bracket 3 multiplied by 9. सर प्रेझेंटेशन दिसत नाहीये. सर मला पण नाही दिसत. हो, एकच मिनिट. इथे ते हे येतं ना स्क्रीन रेकॉर्ड. एकच मिनिट. एक काम करू, मी परत जे हे करू का? सर शेअरिंग स्टॉप करून परत शेअर. परत एक करतो, शेअरिंग स्टॉप करतो आणि एकच मिनिट. दिसते का आता? हो सर. सगळ्यांना दिसते? नाही सर. नाही सर, नाही दिसत आहे. नाही सर. रिझ्यूम प्रेझेंटेशन येते एक मिनिट. हा एकच मिनिट. हा आता दिसेल बघा. येस सर. हो सर दिसते. हा सर. ठीक आहे. Therefore, volume of the sphere is 113.04 centimeter. हे समजलं का? याच्यात काही शंका आहे? नाही. नो सर. सर, find the total surface area of a cylinder if the radius of its base is 5 centimeter and height is 40 centimeter. Now, काय सांगितलं त्यांनी? सिलेंडर. Therefore, आणि सरफेस एरिया, ज्या अर्थी त्यांनी मला सिलेंडर आणि सरफेस एरिया सांगितलं, म्हणजे टॉपचं सर्कल आणि बॉटम सर्कल मला इन्क्लूड करावे लागणार आहे, बरोबर? येस. येस सर. आणि समजा
मला हे जर सांगितलं असेल टोटल सरफेस एरियामध्ये कर्व सरफेस घ्यावं लागणार आहे. येस हो सर. कर्व सरफेस प्लस टॉप अँगल. पण कोन असताना मात्र मी टॉप सरफेस घेणार नाही, सिलेंडर असल्यामुळे घेणार. Now, the radius of base of cylinder is 5 centimeter. बरोबर आहे. येस हो सर. Height is 40 centimeter. H equal 40. Now, total surface area 2 pi r square plus 2 pi r h. 2 pi r square means this pi r square divided by pi r square. And 2 pi r is circumference. Directly आपण हा पाहिला होता. Total surface area is 2 pi r into bracket r plus h. Pi r square add झालेले आहे. 2 pi r square add झाला आहे. Top and bottom. Therefore, 2 into pi, value of pi 3.14 into r is 5, multiply. In the bracket r is 5 plus 14. 2 multiply by 3.14 into 5 into 45. After multiply, I will get 1430. What will the unit? सेंटीमीटर क्यूब सर क्यूब. मीटर क्यूब. मला एक सांगा, एरिया आहे का व्हॉल्यूम आहे काय? कुठे दिसलं तुम्हाला शब्द व्हॉल्यूम? फाइंड द टोटल सरफेस. नो सर. सर सरफेस टोटल सरफेस आहे. टोटल सेंटीमीटर स्क्वेअर येणार सर. इट शुड बी स्क्वेअर. चुकलेलं. सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया म्हटलं की स्क्वेअर. परत एकदा सांगतो, मी मुद्दा इथे क्युबिक लिहिलं. तुम्ही एकाने ऑब्जेक्शन घेतलं नाही त्याची. परत एकदा पेरिमीटर रेस टू पॉवर 1, एरिया रेस टू पॉवर 3, and volume raised to power 3. Always remember, this should be centimeter square. याला A1413 महत्वाचंच आहे, पण सगळ्यात महत्वाचं युनिट आहे. याचा अर्थ सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय सांगतो? सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर 3 टाइम LBH. इथे आपण एरिया हे करतोय. There should be centimeters. And the surface area of a sphere of radius 7 centimeter. हे करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो आपण. हो सर. Sphere. Formula for surface area 4 pi r square. Radius of sphere, इथे तर diameter नाही काय, directly we have given your radius. Surface area of sphere 4 pi r square. 4 multiplied by 22/7 into r square. 7 raised to 2. Now, इथे मला वाटतं आपण 3.14 यूज करायला पाहिजे पाहिजे, बरोबर आहे? काय फरक पडतो? 22/7 घेतल्यावर 7 कॅन्सल होतं, म्हणजे ते सोपं पडतं. 22/7 is equal to 3.14. Why you are using 22/7 here? Because 7 will get cancelled. So use 3.14 number, answer easy. थोड़ा फरक पडेल, but 22/7 it will be easy. 7 will cancel. Then 4 multiplied by 22 into 7. असं जर दिसलं ना 7 डिनॉमिनेटरला always take 22/7. 3.14 च्या ऐवजी 22/, इथे 7 म्हणजे समजा 14 असेल रेडियस, 21 असेल, 28 असेल, इन टेबल ऑफ 7 असेल तर pi equal to 22/7 easiest जाईल. Therefore 4 multiplied by 22 into 7 will be 616 square centimeters. The surface area of sphere is 616 square centimeter. याच्यात कोणाला काही शंका असेल तर विचार. नो सर. नो सर. Dimensions of cuboid are 44 centimeters, 21 centimeter and 12 centimeters. समजा क्यूब असतं तर काय डायमेन्शन दिले असते त्यांनी? असे दिले असते 44, सगळे सेम असते. 40,
तुमचं म्हणून फक्त त्याने एकच सांगितलं असतं आयदर 44, 21 or 20 एकच फिगर दिली असते. Yes. हो सर. It is melted and cone of height 24 centimeter is made. Find the radius of its base. पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून. The dimensions of cubite are 44. Cubite dimension L, B, H. Suppose L 44 हा cube. तो काय केला? It is melted. मेल्ट केलाय तो. And cone त्याच्यापासूनच कोन बनवलं. And cone of height 24 centimeter. Find the radius of its base. त्याची रेडियस फाइंड आउट करायची. हा मेल्ट करायचा, त्याच्यापासून कोन तयार करायचा आणि रेडियस फाइंड करायची. हाईट माहिती आहे का? Yes. 24 हो सेंटीमीटर. सर. माहिती आहे का? L1. नो सर. हो. आता एक परत एकदा वाचा. The dimensions of cubite are 44, 21, 12. It is melted and cone is made. Cone made. याचा अर्थ काय आहे? हा क्युबाइड टू कोन म्हणजे काय? क्युबाइड पासून कोन तयार केला. याच्यात काय हिडन काय म्हणजे काय तुम्हाला क्लिअर आहे? तर व्हॉल्यूम इक्वल असणार आहे. बरोबर आहे का? व्हॉल्यूम इक्वल असणार आहे. त्याच्यापासूनच तयार केलाय. कोन हा त्याच्यापासूनच कोन इज मेड फ्रॉम क्युबाइड. क्युबाइड पासूनच क्युबाइडचं व्हॉल्यूम जे असेल तेच कोनचं व्हॉल्यूम असणार. हे बरोबर आहे का? हो सर. हो सर. बिकॉज इट इज मेड फ्रॉम द क्युबाइड. कोन हा मेल्ट क्युबाइड हा मेल्ट केला आणि कोन तयार केलाय. कोन इज मेड फ्रॉम क्युबाइड. सो व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. हेच फक्त यातला महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये एवढंच म्हटलंय मेल्टेड अँड कोन तयार केला की व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. हे जर तुम्हाला समजलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह. नाव take the length of cubite L equal to 44, its breadth is 21, height 12, volume of cubite L into B into H. बरोबर आहे? फॉर्म्युला तो volume of cubite. Yes sir. That is L is 44, B is 21 into 12. Now, हो. आता एक मला सांगा हे असंच का ठेवलंय ते नंतर, परंतु इथे हे करायला पाहिजे ना. 44 into 21 into 12 याचं आन्सर आपण मल्टिप्लिकेशन करून कॅल्क्युलेट करायला हवं होतं का नको? आपण तसं तरी सोडत नाही. आता 3 into 2 असं कधी करतो? 6च लिहितो. पण तरी सुद्धा पर्पजली आपण ते ठेवले का? वाय? पुढे आपण बघू का कसं नाव तर इक्वेट करायला सोपं पडेल. याची शक्यता नाही. माहित नाही आता पुढे काय होतं. दिस इज फॉर हे क्युबाइड साठी झालं. आता क्युबाइडचा विषय संपलेला आहे. नाव विल कॉन्सन्ट्रेट ऑन द कोन. नाव हाईट ऑफ कोन 21, H1 इक्वल टू 24. तर याला H1 काय म्हटलेलं आहे? कारण याची हाईट H, याची हाईटचा संबंध नाही. दिस हाईट इज H, दिस इज H1. ही H आणि ही H इक्वल असणार नाही, काही संबंध नाही. पूर्ण फिगर वेगळ्याच. क्युबाइड हा कोन आहे मेल्ट केलेला. Height of cone is H1 equal to 24. Let the radius of cone be R. Radius R. Volume of cone equal to 1/3 pi R square. 1/3 pi R square H. H means H1. हे समजलं का? हो सर. Now, volume of cone equal to 1/3 multiplied by pi. Now, 22/7 multiplied by R square into H. What is value of R square? फाइंड करायचे. फाइंड करायचं Find सर. करायचं. This is equation 2. Now, cubite is melted and cone is made. म्हणजेच काय? आता इथे आपण फाइंड आउट केलं ना. इथे नाही शक्य नव्हतं R square. पण 1/3 into 22/7 into 24 आपणाला करता आलं असतं तरी आपण केलेलं नाही. Cubite is melted and cone is made. म्हणजेच काय? याचा अर्थ व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. ही स्टेप समजली का? हे महत्वाचं आहे. व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. नाउ व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड? which आपण काढलंच नाही असं तसंच ठेवलं. 44 into 21 into 12. I will write down here
44 into 21 equal to the value of 1 third 22 upon 7 into r square into 20. 1 third into 22 upon 7 into r square into 20. बरोबर आहे? इक्वेट ना इथे जर पाहिलं फक्त आर स्क्वेअर आपण राईट हँड साईडला ठेवू 44 into 21 into 12 as it is. Now, if the denominator 3, it will be become denominator in the left hand side into 3. हा 7 denominator आहे तो पण denominator ला जाईल into 7 divided by this 22 into 24 equal to r square. ही स्टेप समजली का? हो सर. हा 3 1 upon 3 will multiply by 3. 1 upon 7 will multiply 7. Now this 22 and this 24, these are in denominator on the right hand side. On left hand side, they will be in the denominator. हे समजलं का? 44 into 21 into 12 into 3 into 7 divided by 24. Now, आता हे आपण का कॅल्क्युलेट केलं नव्हतं? बिकॉज 22 to the 44. हे कट होते, कॅन्सल होते. Therefore, instead of 44, I will write down to 21 as it is, 12 as it is now. 3 8s are 24. 1 into 7 divided by the 22 1 are 22 4. इथे कॅन्सल झाले होते. 1 into 8. ही स्टेप समजली का? हो सर. Yes sir. 1. आता अगेन 2 4s are 8. Therefore 1 divided by 4. 2 आणि 8 चं हे होईल divided by. Into 21 बाकीच्या टर्म तशाच राहतील. Into 12 into 7 into r square. Again 4 3s are 12. 3. 21 into 3 into 7 equal to r square. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? No मग आपण sir. असं करू. 21 3s are 63 into 7 equal to r square. हे बरोबर आहे का? 21 सर. 3 into 7 करायचं आधी मग 21 into 21. 21 363 into 7 हे तर बरोबर आहे का? पण ही स्टेप बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. पण हे आपण असं का लिहितोय 21 आणि हे तर 21 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहायचं किंवा 21च येणार सर. आन्सर तेच आहे, पण ह्या फर्स्ट दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन न करता 21 into 3 न करता 7 into 3 का बघतोय आपण? तर ते इझी पडेल म्हणजे लेट नाही होणार. का होईल? 21 multiplied by 21 equal to r square. If I take the square root, it will be easy. याचं स्क्वेअर रूट घेण्यासाठी therefore r square equal to 21 into 21. मी परत त्याचं मल्टिप्लाय करणार नाही. त्याचा आन्सर पण येणार नाही. 21 into 22. I will directly write down r equal to 21. ही स्टेप समजली का? हो सर. जरी मी हे केलं असतं समजा कॅल्क्युलेट केलं असतं तर काय आलं असतं 21 into 21. याची जी काही व्हॅल्यू आली असती किती आली असती 400 समथिंग आली 441 441 स्क्वेअर रूट 21 झालं पण 21. Yes. परंतु easiest way 21 into 21. Therefore radius of bits of the cone is 21 centimeter. याच्यात कोणाला काही शंका आहे का? No sir. अजून कोणाला काही शंका असेल आपण ह्याच्यामध्ये आपण स्लॅट हाईट काढलीच नाही चालेल. हो सर रेडियसच फाइंड फक्त रेडियस फाइंड करायचं होतं. मग स्लॅट हाईट ते व्हॉल्यूम मध्ये येत नाही का? ते रिक्वायर नाही. हो सर. If I want curved surface area, then pi r L comes in the picture. While calculating the volume, 1/3 pi r square h L does not come. L ची आवश्यकता व्हॉल्यूम काढताना नाहीये, परंतु कर्व सरफेसला मात्र येईल. त्यामुळे स्लाइड हँडचा येत नाही. हा आपण स्लाइड हँड दिली असेल तर आपण एच किंवा आर काढू शकतो. तसेही जाऊ शकतो. याच्यात कोणाला काही शंका आहे का? हो सर. ते उद्यापर्यंत भेटू आपण. काही शंका असेल तर विचारायचं. ओके सर थँक्यू.
थँक्यू Thank you, sir. Thank you, sir. बाय सर गुड नाईट सर. जय हा जय हा सर. तुझं नाव जयच आहे ना? हो सर. हा नाव बरेच दिवस नव्हता, 2-3 दिवस. सर जरा आजारी होतो.